नमस्कार मंडळी, आपली संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अधिक मास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते जावयाचं आदरातिथ्य, सागर संगीत जेवण आणि धोंड्याचं वाण. पण तुम्हाला माहिती आहे का की हा महिना केवळ जावयासाठीच नाही, तर एका लेकीसाठी तिच्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील मोठा उत्सव आहे. अधिक मासात लेकीने आपल्या आईची ओटी भरण्याला शास्त्रात आणि परंपरेत खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. पण ही ओटी नक्की का भरली जाते? त्यामागे आईच्या ऋणांची कोणती भावना दडलेली आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ओटी भरताना कोणत्या वस्तू असणे अनिवार्य आहे, ज्याशिवाय ही विधी अपूर्ण मानली जाते. आजच्या या विशेष भागात आपण अधिक मासातील या अत्यंत सुंदर आणि भावुक परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्हीही एक लाडकी लेक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. चला तर मग जाणून घेऊया आईच्या ओटीचे महत्त्व. अधिक मास या महिन्याला अनेक बाबतीत महत्त्वाचे मानले जाते. जुन्या रूढी परंपरा या महिन्यात जपल्या जातात. अधिक मास म्हटले की डोळ्यासमोर येते जावयाचे सागर संगीत जेवण आणि धोंड्याचा महिना. मात्र हा महिना केवळ जावयासाठीच विशेष नसतो, तर या महिन्यात सुवासिनी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याला देखील खास कारण असते. त्यामुळे पाहूयात या महिन्यात आईची ओटी का भरली जाते व त्यासाठी कोणते साहित्य आपल्याकडे असावे. अधिक मासात आईची ओटी का भरावी? अधिक मास हा महिना धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात दान पुण्याला विशेष महत्त्व आहे. आईला आपण देवाच्या रूपात सदैव पूजतो, तिचा आदर करतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. त्यामुळे हिंदू धर्मात आईला विशेष स्थान दिलेले आहे. आई आपल्या मुलांना जन्म देते, त्यांचे पालन पोषण करते आणि त्यांना चांगले संस्कार देते. मूल जन्माला घालताना आईचा देखील दुसरा जन्म होतो असे बोलले जाते. त्यामुळे आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आईला दान म्हणजेच ओटी पदरात घातली जाते. यामुळे कौटुंबिक सुख आणि सौभाग्य मुलीला मिळते असे देखील मानले जाते. ओटी भरताना कोणते साहित्य आपल्याकडे असावे? ओटी भरताना तुम्ही काही गोष्टी अवश्य आपल्याजवळ ठेवाव्यात. सर्वात आधी एक खण किंवा कोणताही ब्लाउज पीस घ्यावा. साडी चोळीने देखील तुम्ही ओटी भरू शकता. साडी चोळीवर थोड्या अक्षता टाकाव्यात आणि त्यांना हळद कुंकू लावावे. मग ओटीत नारळ घ्यावा. तसेच हळकुंड, खारीक, बदाम किंवा 5 प्रकारची फळे ओटीत टाकावीत. ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार करावा. ओटीतील या सर्व वस्तू सौभाग्य, मांगल्य आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे ओटी भरताना या वस्तू विसरू नयेत. तर मंडळी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे आईच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण या अधिक मासाच्या निमित्ताने एक छोटीशी ओटी भरून आपण तिच्याबद्दलचे प्रेम आणि आदर नक्कीच व्यक्त करू शकतो. या परंपरेमुळे केवळ आईला आनंद मिळत नाही, तर लेकीलाही अखंड सौभाग्य आणि कौटुंबिक सुखाचा आशीर्वाद मिळतो अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे यंदाच्या अधिक मासात तुम्हीही तुमच्या आईचा सन्मान करायला विसरू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही तुमच्या आईसाठी या अधिक मासात काय खास नियोजन केलंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आपली संस्कृती. धन्यवाद.